इकडे मराठा आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या मनोज जरांगे यांनी आता थेट विधानसभा लढवण्याची घोषणा केलेली आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी जरांगे पाटील यांनी रणनीती आखलेली आहे। मराठा लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार दिलेले नाहीत। त्यावेळी आपल्याला राजकारणात जायचं नाही, मात्र मराठा समाजाला आरक्षण मिळावं हेच उद्दिष्ट असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं होतं। मात्र मराठा समाजाला अद्याप ओबीसी मधून आरक्षण मिळालं नसल्यानं मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं नाही तर आगामी विधानसभेला निवडणुकीमध्ये 288 जागांवरती मराठा समाजाचे उमेदवार देणार अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली। तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 4 जून पासून जरांगे आमरण उपोषणाला बसणार आहे। हे जर नाही मंजूर केलं तर मग मात्र 100% विधानसभेला 288 मध्ये उभा करणार सगळ्या जाती धर्माचे। धन्यवाद। दरम्यान जरांगे यांच्या या वक्तव्यावरती भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। मला वाटतं लोकशाहीमध्ये प्रत्येक नेत्याला, प्रत्येक व्यक्तीला निवडणूक लढवण्याचा त्या ठिकाणी अधिकार आहे। निवडणुकीसाठी सामुदायिकपणे एकत्रित लढवण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळे जरांगे पाटील साहेब सुद्धा एका समाजाचे त्या ठिकाणी एक नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे जर त्यांना वाटलं असेल तर लोकशाहीमध्ये थोडं ते काय वगळून निवडणुका होत असतात। कोणालाही या राज्यात, देशात निवडणुका लढवण्याचा अधिकार आहे, तसा त्यांनाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।